जसा तालुकाचा अध्यक्ष झालो सरपंचाच्या नंतर, त्यावेळेस मिसेस 2007ला सभापती झाली आणि 2009ला आफ्टर डिलिमिटेशन कर्जत जामखेड हा ओपनसाठी मतदारसंघ झाला आणि मी प्रयत्न केला की मला आमदारकी लढायची. पण आमदारकी लढायची म्हणल्यानंतर लोक हसायचे. त्याच्यातले एक विठ्ठलराव लंगे येत होता, व्यासपीठावर असते त्यांनी सांगितले असते, कारण ते त्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ते म्हणजे हेव कसा व्हायचा आमदार, आणि ते बी इच्छुक होते त्यावेळेस. पण मला तिकीट मिळालं. कैलासवासी नेते आमचे गोपीनाथजी मुंडे साहेब काही झालं तरी म्हणले राम शिंदेला तिकीट द्यायचंय. मला तिकीट दिलं. जसं मला तिकीट दिलं तसे अख्खे माणसं पक्ष सोडून गेले. आमच्या बरोबर पक्षातले माणसंच राहिले नाही. पण मी जिंकलो. तसं हेमंतराव तुम्ही वारंवार सांगत होते आम्ही आहोत आम्ही आहोत. आता मी जसा सभापती झालो, आता परिस्थिती जरा विपरीत आहे. आता सोडून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे, कारण मी सर्वोच्च पदावर आहे. मी दोन्ही सभागृहाच्या सभेचा मी पती आहे, सभापती आहे. त्यामुळे हे काही प्रसंग एकदाच आले असं नाही, अनेक वेळा प्रसंग आले. खरं तर या जीवनामध्ये असं स्वप्न सुद्धा बघू शकत नाही जे मी बघू शकत नाही स्वप्न, किंवा अजून कोणी बघेल का नाही मला माहित नाही. पण माझं स्वप्न मागेच साकार झालेलं आहे. कारण 18 विश्व दारिद्र्य नशिबी आल्याच्या नंतर असं स्वप्न कोण बघू शकतो. आणि हा नगर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सर्व शुगर लॉबी, प्रस्थापित, मोठे मोठे दिग्गज या जिल्ह्याने नेतृत्व राज्याला दिलेलं आहे. आणि माझ्यासारखा एका छोटा माणूस अतिशय हालाकीची 18 विश्व दारिद्र्य असलेली गरिबीच्या घरात जन्म घेतलाय. आई अशिक्षित, बाप अशिक्षित, माझ्या 3 बहिणी अशिक्षित, मीच एकटा पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मीच एकटा MSc BEd आहे. आणि प्रसंग सांगायचं जर झालं तर स्वप्न सुद्धा बघण्यासारखी परिस्थिती नाही, आणि ते आता साकारताना आपल्याला दिसतंय. म्हणजे वडिलांनी साल घातले, एकाच मालकाच्या इथं 34 ते 35 वर्ष साल घातली, सालकरी. आणि मला अभिमान वाटतो त्याला सांगायला, कारण ते काही झाकून लपून ठेवायची गोष्टच नाहीये. ज्याच्या पोटी आपण जन्म घेतला ते सांगायचं गैर काय आहे त्याच्या. 72च्या दुष्काळामध्ये तर आमच्या घराची आणि पूर्ण घराण्याची अशी परिस्थिती होती, आता इथं बऱ्याच लोकांना माहित पण नसेल, बरबडा आणि पांढरफळी खाऊन आमच्या सगळ्या घराण्यांनी दिवस काढलेले आहेत. आणि त्यावेळेस सुकडी यायची, मी तर लहानच होतो. त्या सुकडीवर जगलेली आम्ही माणसं आहोत. कसं काय स्वप्न बघू शकतो? स्वप्न बघूच शकत नाही. पण मनामध्ये इच्छा आणि दृढ निश्चय आणि लक्ष भेदण्याची ताकद आणि हिंमत वराशी बाळगून त्या दिवसापासून आजपर्यंत मी काम करत आलो आहे. काही प्रसंग तर असे, काही मोजकेच प्रसंग सांगेल. मी ज्यावेळेस आमच्या मामाच्या गावाला चाललो होतो लहानपणी, मामाच्या गावाला जात असताना उन्हाळ्याचे दिवस होते, पाय भाजत होते, आणि मी ते गवताचे बेट असतात कच्च्या रस्त्यावरती, त्या गवतावरून ह्या गवता उडी मारायचो. का तर पाय भाजू नये म्हणून. आईने बघितलं, पदर फाडला आणि पायाला गुंडाळला.
त्याच्यामुळे गरिबी काय असते हे जवळून पाहिलं. आणि निश्चितच या गरिबीच्या संदर्भामध्ये विचार करत असताना ज्यावेळेस अशा सगळ्या प्रसंगाला आपण तोंड देतो जातो, मला वाटतं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी देखील सांगितलं की आमच्या डोक्यात कधी सत्ता गेली नाही. त्याचं कारण मी हे विसरलो नाही आणि विसरायची अजिबात शक्यता नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अण्णासाहेब डांगे जर चोंडीला आले नसते आणि चोंडीचा विकास करायचं जर ठरवलं नसता तर कदाचित मी इथपर्यंत आलो नसतो. 1995 साली मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे साहेब आले, ग्रामविकास मंत्री म्हणून अण्णासाहेब डांगे आले. मी नुकताच पोस्ट ग्रॅज्युएट झालो होतो, चोंडी विकास प्रकल्प हाती घेतला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारा, पळणारा, धावणारा, सकारात्मक कार्यकर्ता एक तरुण त्यांच्या नजरेमध्ये भरलो आणि त्यांनी मला सांगितलं की तुला हे करायचंय. मी का करायचंय, कशासाठी करायचंय, याच्यातून काय होणार आहे, मी शिक्षण घेतलंय, माझ्या शिक्षणाचं काय होणार आहे, काही विचार आचार न करता मी धावत आणि पळतच राहिलो. त्यानंतर सरपंच झाल्याच्या नंतर अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आणि मला असं वाटलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना त्यांच्या माहेरच्या कुळात दुसरा कुणीच सापडला नाही, मीच सापडलो का. पोस्ट ग्रॅज्युएट होऊन सुद्धा मलाच या कामाला लावलं, माझ्यावर किती बिकट परिस्थिती आली असा माझ्या एकदा मनामध्ये प्रश्न आला. पण बघा परिस्थिती कशी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे. त्यांच्या माहेरचा कुळातला महाराष्ट्राच्या राज्यात सर्वोच्च पदावर जाण्याचा मान स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदा मिळाला आणि देशात धनगर समाजाला हा पहिल्यांदा मान मिळाला संविधानिक आणि पीठासीन अधिकारी. 7 तारखेला या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री, उपराष्ट्रपती यांना 6 आणि 7 ला आता मी भेटायला जाणार. त्यामुळे कधी कोणतं स्वप्न न बघितलेला माणूस आणि कधी बारीक मधल्या बारीक माणसाला मी कधी विसरलो नाही. माझा एक दलित समाजातला सोल्डी कॉलेज सोडलं त्यावेळेस एक माझा दलित समाजातला एक मित्र झाला, गावातलाच. नेमका या निवडणुकीच्या काळात तो एक्सपायर झाला. सकाळीच त्याला अटॅक आला आणि गेला. मी तिथंच त्याच्या घरी गेलो, तासभर रडत बसलो. निवडणूक सोडून त्याच्यात थोडासा डोक्यावर परिणाम झाला होता. कधी माझी गाडी पळत चालली तो आडवा यायचा. गृहमंत्री झाले होते, त्याला जोरात भाषण केलं, दारू कशी वाईट आहे. मला पटलं, जरा जोरातच होतो मी. 1 खट्या दारू बंद करून टाकली. पण त्यांनी कानात सांगितलं होतं लय जोरात बंद करू नका. मी म्हणलं आता करून तर टाकली, आता कसं होतंय बघतो चालू. दारू बंद करून टाकली. गावातली दारू बंद केली. परिणाम असा झाला, मला संत गाडगे बाबा पुरस्कार देखील मिळाला मी सरपंच असताना. दारू बंद केली. आजही गावामध्ये विकास केलेला जो आहे, काही झाडं लावले, काही गटर केले, ते वीज केलेली आहे 2000 ते 2005च्या दरम्यान. परिणाम असा झाला की मी 2005 ला माझ्या सहित माझं सगळं पॅनल पडलं. तेव्हापासून कानाला खडा लावलाय मी. जे लोकांना भावेल आणि जे लोकांना चालेल तेवढं प्रामाणिकपणे करायचं. ज्या गावासाठी नोकरी सोडली, ज्या गावाचं नाव माझ्यामुळे तर नाहीच, पण मी एक त्यातला दुवा होतो. राज्य सरकारने अहिल्यादेवींचा जन्म त्या गावचा, परंतु कोणची तरी एक सकारात्मक व्यक्ती त्याला काम करायला मध्यस्थी असावी लागते, तो मी होतो. पण तिथं देखील माझा पराजय झाला.
त्यामुळे पराजय झाल्याने मी काही खचून गेलो नाही, कार्यकर्ता निराश झाल्याने मात्र मी लय खचलो. त्याच्यामुळे गावाकडे गेलो नाही यावेळेस. आणि म्हणून त्या सुविधा आपल्याला प्राप्त झाल्या पाहिजेत. त्या संदर्भामध्ये सुद्धा काल साताऱ्यामध्ये असताना एका मेडिकल कॉलेज संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री चर्चा करत होते आणि ते देखील लक्षात माझा विषय राहील. आपण एकत्रितरित्या त्याच्यावर देखील प्रयत्न करू. आणि म्हणून